हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. साबुदाणा भिजत घालते मी. 1 ग्लासभर साबुदाणा आहे बघा. हा ग्लास बरोबर पाव किलोचा आहे. मी वजन बघितलंय तर पाव किलोचा ग्लास आहे हा बरोबर. तर मी 1 ग्लासभर साबुदाणा भिजत घालते. उद्या मी साबुदाण्याच्या चकल्या करणार आहे. त्यासाठी साबुदाणा भिजला पाहिजे ना, म्हणून मग आता रात्री भिजत घालते मी. उद्या सकाळी साबुदाण्याच्या पापड्या करायच्या. बटाटे वगैरे सकाळीच उकडणार आहे. आता फक्त साबुदाणा भिजत घालते. साबुदाणा धुवून घ्यायचा चांगला, काही त्यात कचरा वगैरे असतो. झाकण ठेवते, सकाळपर्यंत छान भिजल. रात्री हा साबुदाणा भिजत घातलेला ना, तो बघा किती छान फुलला आहे. आणि हे बटाटे आहेत, अर्धा किलो बटाटे आहेत, मोठे मोठे आहेत. अर्धा किलोच आहे. साबुदाणा पाव किलो होता, तो बघा किती फुलला आहे. तर हे बटाटे सोलून घेते मी. सोलून किसून घ्यायचे. आणि 4 मिरच्या घेतल्या, मीठ घेतले, 4च मिरच्या घेतल्यात. खूप तिखट झालं की ठसका लागतो खाताना. मी साबुदाण्याच्या चकल्या करते. ते कुटून घेते, बटाटे किसून मग दाखवते एकत्र करून. बटाटा किसून घेते सगळा. बटाटा किसून घेतला बघा. आता हे मीठ मिरची कुटलेलं आहे ना, ते घालते. जिरं घालते थोडं आणि मळून घेते चांगलं. जिरं घातलं. मी उपवासाला जिरं वापरते. बटाटा गरम गरम असताना जर मिक्स केला ना तर छान मिक्स होतो. गार झाल्यावर जरा मग गोळा करून घेते असं आणि मग चकल्या करायला घेते मी. तोपर्यंत बाहेरचा कागद वगैरे घालून घेते. कागद घालून घेते बाहेर. मी करायला घेते बघा चकल्या मी या साच्यात ना. अगदी गोलच यायला पाहिजेत असं काही नाही, वाळतात त्या पण. घालून घेते मी सगळ्या. हे बघा सगळ्या चकल्या करून झाल्या. आता ह्या छान चांगल्या वाळल्यावर मग दाखवते तुम्हाला. हे बघा खूप काही अगदी गोल गोल नाही झाल्या, पण हरकत नाही. हे बघा त्या चांगल्या वाळल्यावर दाखवते तुम्हाला मी. हे बघा हे आपल्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या वाळून छान झाल्या. थोडं अगदी कडकडीत वाळल्या. 3 दिवस वाळवले मी त्यांना. ह्या किती 1 पाव किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटे असं प्रमाण घेतलं होतं मी. थोड्याशाच केलेल्या. तळून दाखवते मी तुम्हाला थोड्याशा. कसे दाणे बघा साबुदाण्याचे टप्पोरे फुलत आहेत. छान फुलत आहेत. कशा वाटल्या आपल्या साबुदाण्याच्या चकल्या, साबुदाणा आणि बटाट्याच्या, कमेंट करून सांगा. सध्या आपलं वाळवण रेसिपी सुरू आहे. आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.